पुण्यातील प्रसिद्ध असणारा सारसबाग उद्या आणि परवा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने त्यासोबतच पुणे पोलिसांनी घेतलेला आहे। मी आता याच सारसबागेत आहे आणि या सारसबागेत असणारं गणपती मंदिर आहे हे देखील उद्या आणि परवा अर्थात बुधवार आणि गुरुवारी हे मंदिर आणि बाग बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे। या संदर्भात पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील माहिती दिलेली आहे। मात्र मंदिर बंद राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका विश्वस्तांनी घेतलेली आहे। बाग हा बंद राहील मात्र मंदिर हे सुरू राहणार अशा पद्धतीचं म्हणणं या मंदिराच्या विश्वस्तांचं आहे। मात्र ज्या पद्धतीने बकरी ईद आहे आणि बकरी ईद मागच्या वर्षी देखील या ठिकाणी जो काही गोंधळ घातला गेला होता त्यावरून खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील आक्रमक पद्धतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर मंदिर आणि सारसबाग बंद ठेवण्यात येणार का हा देखील प्रश्न विचारला जातोय। मात्र ज्या पद्धतीने शहरात कालपासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत, 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश आहेत आणि याच जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि सारसबाग हा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे। मात्र त्यामधली जी काही स्पष्टता आहे ती अद्यापपर्यंत मंदिराच्या विश्वस्तांना आलेली नाही आहे, म्हणून मंदिर सुरू राहणार आहे मात्र सारसबाग हे बंद ठेवलं जाणार अशा पद्धतीचं मंदिराच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे। एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न शहरातला असल्यामुळे मंदिर आणि बाग हा बंद ठेवला जाईल अशा पद्धतीचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। कॅमेरामन रोशनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।